या दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. चला नरेंद्र भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? सर्वसामान्य व्यक्ती करणाऱ्या भाजप सरकारचा गोरगरिबांना उपाशी पाडणाऱ्या भाजप सरकारचा नवीन भाकरी द्या घाला लवकर दे ऐका वाटल्या अरे त्या लाडाच्या प्रसारणाच्या नावाने नितेशराणेच्या नावाने देवेंद्रच्या नावाने गोप्याच्या नावाने गॅसच्या नावाने मी चुलीवर या ठिकाणी भाकरी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि याच आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेट म्हणून देणार आहोत. कारण हा जो या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मनमोहन सिंग ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान होते याच्यापेक्षाही मोठी गॅस तुटवडा त्यावेळेला होता. पण तरी सुद्धा गॅस तुटवडा जाणवून न देता या ठिकाणी आपण गॅस त्यावेळेला 400 रुपयाला देत होतो, आता 900 रुपयाला देतात आणि व्यावसायिक जो आहे तो 1900 रुपयाला देतात. तो सुद्धा त्यांनी कमी करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं गॅस पुरवठा या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण जे नोकरदार आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे कर्मचारी आहेत, या सगळ्यांना बाहेर त्यांना जेवायला जे खानावळीमध्ये जेवतात, हॉटेलमध्ये जेवतात, त्यांचा सुद्धा या ठिकाणी उपवासमारीचा आज या ठिकाणी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण त्यांना गॅस पुरवठा नसल्यामुळं तिथे व्यावसायिक जेवण करू शकत नाही आणि त्यांनी जेवण न केल्यामुळं या ठिकाणी त्यांना उपाशी राहावं लागते. आणि हा जो उपासमार आहे हा सर्वसामान्यांचा कंबरडा मोडणारा हे सरकार आहे आणि या सरकारचा निषेध करत आम्ही हा गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देतो. भाजप सरकारचं करायचं काय? या दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. ऊर्जा क्षेत्रात हे सरकार एकदम अयशस्वी ठरलेलं आहे. जगात इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. या सरकारला कायम एक सवय आहे, कुठलं तरी एक कारण दाखवायचं आणि काहीतरी वेगळे फायदे त्याचे उचलायचे. आता ही गॅस टंचाई दाखवलेले मुळात आत्मनिर्भर विकसित भारत, तुम्ही फार चंद्रयानाच्या मंगलयानाच्या गप्पा करणारे हे सरकार, सगळ्या गोष्टीचं श्रेय हे पंतप्रधान घेत होते. मग आता गॅस टंचाईसाठी अखंड देश रांगा लावा लागला आहे. 10-12 दिवस 8-10 दिवस कुठे युद्ध चाललं नाही तर ते युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसवाल्या. मग तुम्ही गेली 13 वर्ष देशाचा कारभार काय केला? जे पंतप्रधान स्वतःची डिग्री दाखवू शकत नाही, लोकसभेत कोणतीही चर्चा घडवू शकत नाही, विरोधी पक्ष का नको, विरोधी पक्ष नेता का नको, लोकशाही का मानायची नाही, तर चाललेला भ्रष्टाचार कोणी बाहेर काढता कामा नाही. फक्त जातीवाद धर्मांतीच्या गप्पा करायच्या, द्वेषासारखं बोलायचं, एकमेकावर टोकाचं बोलायचं, विरोधकांना ईडी CBI लावायचे
आणि आपला कारभार कशाही पद्धतीनं चालवायचा त्याचेही हे परिणाम आहेत. आज गॅस टंचाईपेक्षा गॅसचे जे दरवाढ केल्यात त्या दरवाढीमध्ये दर सिलेंडर मागं 300 रुपये भाजप सरकारला जातात. हे मिळवण्यासाठी ही कृत्रिम गॅस टंचाई यांनी उभा केलेली आहे. यांचं धोरणच चुकीचं आहे. यांना कसला अभ्यास नाही, कसलं नियोजन नाही. लोकांना फक्त धार्मिक द्वेषमध्ये गुंतवून ठेवायचं. कारभार आपण कसाही करायचा. सांगा ना, पेट्रोलियम ऊर्जा मंत्री कोण आहे? कोण नाव सांगू शकतं? ह्याच्या अगोदर उसाचं बिल का वेळेवर देत नाहीत? UPA सरकारमध्ये शरद पवारांच्या दारात उपोषणाला बसायचं. आता कोण आहे पेट्रोलियम कृषी ऊर्जा मंत्री? कोणाला देशाला सांगू शकतं का? सांगा मला. काही नाही. फक्त एकाच्या नावाखाली अमित शहानी मोदींच्या दहशतीकडे चाललेलं सरकार, भारत देशाची वाट लावायला चाललेले सरकार, सर्वसामान्यांना उपाशी मारणारे सरकार आहे. आज रांगा लावायची वेळ आणली आणि गप्पा मात्र आत्मनिर्भर, विकसित भारत, ट्रिलियन, मिलियन अशा गप्पा मारायच्या आणि सर्वसामान्यांना होरपळून काढायचं. परीक्षेचा काळ आहे. मुलांच्या परीक्षेकडे लक्ष द्यायचं. काही वडिलांनी घ्यायसाठी रांगेत उभं राहायचं. याचं उत्तर मुख्यमंत्री पंतप्रधानांनी द्यावं. इकडे लक्ष वेधलं की तिसरंच काहीतरी दाखवायचं आणि आम्ही म्हणायचं विश्वगुरू. मग या गोष्टीचं पण श्रेय, जी गैरसोय आज लोकांची झाल्या त्याचा पश्चाताप म्हणून मोदी सरकार, फडणवीस सरकार राजीनामाच दिला पाहिजे. तुम्ही चुकलात. लोकांना उन्हातान्हात रांगेत उभारायची वेळ आली तुम्ही. त्यामुळे तुम्ही पश्चाताप म्हणून राजीनामा देणं हेच उत्तर आहे. न्याय व्यवस्थेचा माणुसकीचा हात. कोल्हापुरात विधी सेवा महाशिबिर